नमस्कार. आज आपण या फुलाविषयी माहिती घेणार आहोत. तर हे फुल आहे मधुमतीचं. एकदम शांत सुगंध असलेलं फूल आहे, म्हणजे लई जास्त पण नाही आणि लई कमी पण नाही, असा या फुलाचा सुगंध असतो. तर खूप छान अशी फुलं असतात याचे. मन एकदम प्रसन्न होऊन जातं याची फुलं बघितल्यानंतर. 2-3 कलरचे जे फुलं असतात याला, पांढरा, गुलाबी आणि गर्द थोडासा चॉकलेटी, असा 3 प्रकारे कलर याचा होतो. सुरुवातीला हे पांढरं पांढरं दिसतं, नंतर जसं जसं फूल त्याचं हे होईल तसं तसं त्याचा वेगळा वेगळा कलर होत चालतो. तरी खूप मोठं झाड आहे आपल्याकडे, पण ते भरपूर झाडात गेलेलं असल्यामुळे व्यवस्थित दिसत नाही आहे. पण खूप छान असे फुलं त्याला येतात. मला खरं तर मी जेव्हा लावलेलं होतं तेव्हा लावलेलं होतं, मला त्याचं नाव माहिती नव्हतं. पण माझ्या एका सबस्क्रायबरने मला त्याचं नाव सांगितलं होतं. मधुमती नाव खूप छान फुल येतं. तर मी याची छोटीशी काडी एक रोप तयार करायचं आहे मला, द्यायचं आहे दुसऱ्याला. तर मी छान प्रकारे असं याची काडी कट करून आणि त्याच्यापासून मी रोप तयार करून घेणार आहे. तर मी जेव्हा आणलं होतं ना, तेव्हा आमच्या मामीच्या इथून आणलं होतं. तर ते पण मी कटिंगच आणली होती. नर्सरीत पण भेटतं. 2 प्रकारे असते. एक जे खूप वेलीसारखं जे वाढणार आहे. आता आमचं हे वेलीसारखं वाढणारं नाही आहे. हे असं मस्त असं जागीच झालेलं आहे. पण खूप झाडात असल्यामुळे ते व्यवस्थित दिसत नाही. तर खूप छान अशी फुलं त्याला येतात. तर कुंडीत जरी लावलं ना आपण, तर मी बऱ्याच ठिकाणी कुंडीत पण पाहिलेलं, तर खूप छान कुंडीत पण येतं. आणि त्याची कटिंग जरी करत आपण राहिलो ना, किंवा तेवढ्या त्या याच्यात केलं, तर खूप छान असे फुलं त्याचे दिसतात. तर बघू शकता तुम्ही, कळ्या पण भरपूर लागलेल्या आहेत. मी मागे पण याचे व्हिडिओ बनवले होते, तेव्हाच मला मी नक्षताईंनी सांगितलं होतं की हे मधुमतीचं फुल आहे म्हणून. तर बघू शकता खूप छान असे फुलं आहेत. मी याची फांदी कट करून घेतलेली आहे. आणि छान प्रकारे मी याचे छान, म्हणजे त्याचं काय नाही एवढं विशेष. कसं आपण जसं लावू तसं ते येतं. आणि खूप दाट होतं ते, म्हणजे लई पण घराजवळ लावलं ना तर खूप दाट होतं. त्यामुळे तर थोडंसं असं एका साईडला जर तुम्ही थोडंसं जागा हे करून जर लावलं ना, तर फुलं पण खूप छान दिसतात आणि खूप छान येतं. तर मी अशा प्रकारे याची कटिंग थोडीशी काढून घेणार आहे. आणि मला आहे ना, आमच्या बहिणीला रोप द्यायचा आहे. तर मी त्याच्यासाठी खरं तर रोप तयार करत आहे. तर म्हटलं चला मग माझा पण एक व्हिडिओ होऊन जाईल. तर आपण असेच याच्या आता याचं नर्सरीत तर भेटतंच म्हणा छान. पण जर घरी होत असेल तर काय करून बघायला काही अडचण नाही. तर बघूया आपण ही मी अजून म्हणजे तेव्हा मी जेव्हा लावलं होतं तेव्हा पाऊस येत होता आणि ते पावसाच्या ह्याच्यात ते रोपून गेलं होतं. तर आता याला बघूया कशाप्रकारे रोपतं आपण. तर फुलं तर खूप छान असतात त्याचेवाले, दिसायला खूप छान दिसतात आणि सुकत पण नाही लवकर. आणि आपण देवाला पण ते वाहू शकतो, की ते खूप छान असे फुलं त्याला येतात. वेगवेगळ्या कलरचे असतात. वास थोडासा कमी असतो, पण खूप छान जे फुलं आहेत ते येतात. तसं आपण प्रत्येक फुलं आपण देवाला वाहतोच. हे खूप फुलं म्हणजे याची काडी पण खूप हे असते आणि खूप सुंदर दिसतं हे फूल. तर याची कटिंग काढून घेतलेली आहे. आता हे खूप छोटे छोटे आहेत, याची नाही जमणार. थोडीशी बरी असली तरच काडी नाही का म्हणजे रोपते. तर हे बघा अशा प्रकारे आपण ही काडी लावून घेतलेली आणि एकदम मी साध्या पद्धतीने ड्रममध्ये तोपर्यंत लावून घेणार आहे जोपर्यंत ती छान फुटत नाही आणि तिचं रोप पक्कं होत नाही. तर अशा प्रकारेच मी ही काडी यात राहून घेतलेली आहे आणि नंतर त्याला थोडंसं शेण लावणार आहे, कारण वरून त्याची काडी वाळू नये म्हणून. कॅरीबॅग वगैरे पण बांधतात, पण मी नाही बांधत कॅरीबॅग वगैरे. तर मी फक्त शेण लावून घेणार आहे. तर ते शेण पण थोडंसं हे झालेलं आहे, तर ओलं करून घेऊन मी परत ते व्यवस्थित लावून घेणार आहे. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण एकदम साधं सोपं घरच्या घरी असं छान असं रोप तयार करू शकतो. जर आपल्याला काही काही झाडांचे नावं कसं माहिती नसतात आणि आपण लावतो खूप छान दिसतं, पण मला आता मागे याचं नाव माहिती झालं होतं. तर खूप छान असं फुलं आहेत आणि झाड पण आपलं खूप छान येणार आहे. पहिलं तर आहेच, पण याला पण आपण छान असा उगवण्याचा प्रयत्न करू आणि नंतर त्याला फुलं येणारच आहे. तर जे पण आपण कुठलंही झाड लावलं तर असं नाही की त्याला फुलं वगैरे येत नाहीत, येतातच. पण आमची तर काय होतं, मी एका ड्रमात का लावलं, कारण जमिनीवर लावलं ना मग ते घुशी उकरून टाकतात. माझं मोगऱ्याचं झाड पण त्यांनी पूर्ण उकरून टाकलं. मी परत लावलं आहे, आता ते कधी फुटतंय बघूया. कारण खूप ह्या मुंगूस का घुशी अजून काय त्रास देतात काय माहिती.